नमस्कार. पवित्र पोर्टल लिस्ट लागलेली आहे. ज्या मुलाखत यादीची तुम्ही वाट बघत होता ती यादी आज लागलेली आहे. विथ इंटरव्ह्यू यादी जाहीर झालेली आहे. त्यासोबत अजून एक महत्वाची अपडेट आहे जी तुम्ही थर्ड टेट दिलेली आहे त्याचा निकालासंदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे. आता जी मुलाखत यादीमध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालंय, कट ऑफ काय झालेला आहे, कमी आलंय का, आता मुलाखत यादी लागली म्हणजे फ्री मध्ये काम होणार आहे का या मुलांचं, तिथं तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत का, जे तुमचं इंटरव्ह्यू आहे आणि डेमो आहे म्हणजे तुमचा लेसन आणि इंटरव्ह्यू 15-15चं विभाजन आहे, 30 मार्क, ही सगळी माहिती या व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्यासोबत न्यूज बुलेटिनला जे काय प्रसिद्धी पत्रक या पवित्र पोर्टलवर आलेलं आहे ते पण आपण बघूया. तत्पूर्वी चॅनल नवीन असताना सबस्क्राईब अजून नसेल केलं एकदा सबस्क्राईब करून द्या, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आता मुलाखत यादी ही जी आहे ते आपण एकदा बघूया. ठीक आहे. आता हे डीएमआर ची कुणाला फॉर्म भरायचे असेल, ज्यांचं सिलेक्शन झालं तर डीएमआर च्या सुद्धा जागा आलेल्या आहेत, त्याची पात्रता बघून घ्या. यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेला आहे. ठीक आहे. चला बघूया ती जी पीडीएफ आहे ती पीडीएफ एकदा घेतोय. ओके. इथं 25/6/2025 चं प्रसिद्धी पत्रक आहे न्यूज बुलेटिनला. त्यामध्ये काय दिलं सविस्तर आणि त्याच्यासोबत तुमची जी काय थर्ड टेट एक्झाम तुम्ही दिलेली आहे तर त्याचा निकाल कधी लागणार आहे, ऑथेंटिक माहिती आलेली आहे तर ती पण आपण घेणार आहोत. ठीक आहे. शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. पवित्र पोर्टलचा नंबर 1 चा मुद्दा काय दिलेला आहे, पवित्र प्रणालीच्या मार्फत शिक्षक अभियुक्त आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार म्हणजे दुसरी टेट ज्यांनी दिली त्यांच्यासाठी आहे. शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 21,678 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय, बघा मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची कार्यवाही करण्यात आली. त्याच्यानंतर 2 नंबरचा मुद्दा, आता दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत हा जो मुलाखतीचा लागला हा दुसरा टप्पा आहे. यामध्ये मुलाखतीसह या पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनाला मुलाखत, त्याच्यासोबत अध्ययन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता जी काही यादी आहे त्याच्यामध्ये काय करायचंय, कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, सिलेक्शन झालं तर मग कोणाला कॉन्टॅक्ट करायला सगळी माहिती मिळेल. ठीक आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी आली आहे. याच्यामध्ये 2 मुद्दे, एक तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य. 15ला तुमची मुलाखत आहे, 15ला तुमचं अध्यापन कौशल्य, असे टोटल तुम्हाला हे 15 आणि 15 मिळून 30 मार्क आहेत. परंतु या मार्काचा अजिबात विचार केला जात नाही हे शक्यतो सांगतो, कारण की तुमचं हे जे आहे ही मुलाखतची यादी आहे. संस्थेला अधिकार आहे हे तुम्हाला देण्याचं, शक्यतो इथं तुमचा व्यवहारच होतो सरळ सरळ. ठीक आहे. चला पुढचं बघूया आपण, बाकीची गोष्ट नंतर घेऊया. 3 नंबरचा जो मुद्दा पाहिला असेल बघा, मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णयानुसार जो काही 7/2/2019 आहे त्यामध्ये एकूण 30 गुणाची तुमची तरतूद करण्यात आली आहे. पात्र जे उमेदवार आहेत त्यांना शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या अंतर्गत स्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येत होती. अशा परिस्थितीमध्ये शिक्षक पदभरतीमध्ये एक वाक्यता साधण्याच्या दृष्टीने उमेदवारांचे योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा एसओपी म्हणतात त्याला अवलंब करणे आवश्यक आहे. याशिवाय सन 2019 च्या शिक्षक पदभरतीच्या वेळी विविध शैक्षणिक संस्थांची गरज लक्षात घेता जे काय मानक एसओपी ज्यांनी जी काय कार्यपद्धती केली होती सर्वांच्याच दृष्टीने आवश्यक होती. यासाठी शासन पत्रक जे आहे 6/8/2024 अन्वये एसओपी निश्चित केली आहे. ठीक आहे. बघूया आता 4 नंबरचा मुद्दा, याच्यावर परत 3 नंबरला, पहिले 4 नंबरचा मुद्दा बघा, मुलाखतीसह शिक्षक पदभरतीमध्ये इयत्ता 1ली पासून ते 5वी पर्यंत, इयत्ता 6वी पासून ते इयत्ता 8वी पर्यंत, इयत्ता 9वी पासून इयत्ता 10वी पर्यंत आणि इयत्ता 11वी पासून इयत्ता 12वी पर्यंत अध्यापक विद्यालय या गटातील शिक्षण शिक्षकाच्या टोटल 8,556 रिक्त पदांची पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम. म्हणजे ही जी आता तुमची निवड यादी आहे, मुलाखत यादी, ती कशी 8,556 या रिक्त पदासाठी आहे. जे मुलांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे त्याच्या मार्कानुसार ती आलेली आहे. घेऊन व्यवस्थापनानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, ऑलरेडी झालेली आहे. आता टोटल 1861 व्यवस्थापन आहे, 1861 विविध संस्था आहेत. तर या 1861 विविध संस्थाला एक 8,556 रिक्त जागा होत्या.
या 8,556 रिक्त जागासाठी ही तुमची मुलाखत यादी लागलेली आहे. या पदापैकी 8,264 पदासाठी आणि 12,966 उमेदवारांची आता 8,556 रिक्त पदापैकी त्यांनी लावली 8,264. इथे लिहितो 8,264 या पदासाठी किती उमेदवार घेतले त्यांनी? एक 12,966 मुलं घेतलेले आहेत, विद्यार्थी घेतलेले आहेत शिक्षकसाठी. उमेदवारांची त्यांची निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील आता तुम्ही जे प्राधान्यक्रम दिलेले होते, आता याच्यात भरपूर मुलं आहेत, पण 12,966 मुलांनी दिलेले आहेत. त्यांचे नाव या यादीमध्ये आलेले आहेत. आधीन राहून जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रमासाठी एकूण 71,802 प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आलेली आहे. किती? जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रम ज्यांनी दिले असे टोटल एकूण 71,802 जणांची शिफारस करण्यात आलेली आहे. परंतु 8,264 पदासाठी 12,966 उमेदवारांची निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जो काही त्यांनी दिला पहिला तो त्यांना मिळाला. त्याच्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे नियुक्ती प्राधिकारी जे असणार आहेत ज्या व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती, परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव 81 व्यवस्थापन संस्था होत्या. यांनी काय केलंय? एकूण 177 पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आली आहे. 81 संस्था व्यवस्थापनाने 177 हे पद रद्द केलेले आहे. मग त्यामुळे सदर पदासाठी उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही. अशा व्यवस्थापनातील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. पोर्टलवर सुद्धा या संदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे आणि पुन्हा येईल हरकत नाही. सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. येत आहे म्हणजे झाली ऑलरेडी. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थांकडे संपर्क साधायचा आहे. आता तुम्ही जे प्रेफरन्स दिले त्याच्यानुसार तुमच्या प्रेफरन्सला कोणकोणत्या संस्था आलेल्या आहेत ते तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. ऑलरेडी त्या यादी तुमचं नाव असणार आहे. त्यावेळेस तुम्हाला जी संस्था आली प्रत्यक्ष तुम्ही त्या संस्थेला कॉन्टॅक्ट करायचा आहे. जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहे. आता ऑलरेडी यांच्याकडून त्या जी काय संस्था आहेत त्यांना निर्देश केलेले आहे, त्यांना सगळी माहिती मिळाली आहे. काम राहिलं तुमचं. तुम्हाला ही संस्था तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करायचा त्या संस्थेला. मग तिथे गेल्यानंतर तुमचे काय डेट काय आहे ते ठरेल. त्याच्यावर परत एक नवीन प्रसिद्धीपत्रक येईल. जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचंय. निवड प्रक्रियेच्या दरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क. आता ही निवड प्रक्रिया संदर्भात काही त्यांना अडचणी आल्या असतील किंवा एखादा मुलगाही त्यांना बसत नसेल त्यांच्या याच्यामध्ये, मग शेवटी पैशाचा विषय असेल, शेवटी त्यांना आवडलं असेल टीचिंग, जे काय असेल ते ठीक आहे. मग त्यांना काय करायचं? संबंधित जे काही शिक्षणाधिकार आहे त्यांच्या कार्यालयात त्यांनी संपर्क साधायचा आहे. कोणासाठी? शिक्षण जे तिथल्या संस्था आहेत त्यांच्या संदर्भात आहे. निवड प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येणार आहे. आता जे निवड प्रक्रियेदरम्यान ज्या मुलांच्या काही तक्रारी असतील तिथं, ठीक आहे, की मला पैसेच मागितले यांनी, मी चांगला इंटरव्ह्यू घेतला परंतु त्यालाच घेतले, त्याला कमी मार्क आहे माझ्यापेक्षा, तरी त्याचं सिलेक्शन झालं, हे काय तुमचे प्रश्न असतील जे काय असतील तर तुम्हाला शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज तसा करता येतो लेखी स्वरूप. उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा द्यायचा. तुम्हाला उगाच फापड पसार नाही सांगायचं. पुरावा असेल तरच तुम्हाला तक्रार करता येणार आहे. कागदपत्र त्यासोबत जोडायची त्या पुराव्याची. शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सुद्धा आवश्यक त्या पुराव्यासह शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जासह अपील अर्ज दाखल करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा जो मुद्दा आहे, मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करू नये. आता ज्यांचं मुलाखतीसाठी ज्याने प्रेफरन्स दिलाय त्याची निवड झाली, मुलाखत आणि अध्यापनासाठी हे 30 मार्क घेण्यासाठी त्यांनी गैरमार्गाचा वापर करू नये असं त्यांचं म्हणणं आहे.
12 नंबरचा मुद्दा आहे शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भामध्ये कुठल्या अभियोगधारकाला स्वतःच्या निवडीच्या बाबत काही तक्रार जर असेल तर अशा उमेदवारांनी काय करायचं, तक्रार निवारण दुरुस्ती समिती त्यांनी गठीत केलेली आहे. त्या समितीकडे हा त्यांचा ईमेल आयडी आहे पवित्र 2022 grcc@gmail.com या मेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेले जे काही नमुने असतील, तुमचे डॉक्युमेंट असतील, सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून तुम्हाला हे 10 दिवसाच्या आत करायचं आहे, अर्ज सादर करता येईल. या मेलवर कोणी ग्रुप मेल पाठवू नयेत. उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनी या ईमेलवर पाठवल्यास असे ईमेल दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये. विविध मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसंच अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. 10 दिवसाच्या आत तुम्हाला हे सगळं करायचंय. 13 नंबरचा मुद्दा आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचं शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता जर पाहिलं असेल इथं तर तुमची ही निवड यादी लागलेली आहे. बघा यादी सध्या ओपन होत नाहीये. टेलिग्रामला येऊन जाईल, आपल्या व्हॉट्सअपला सुद्धा पाठवतो मी. आता सगळं झालेलं, पण आता टेट 3चा जो निकाल आहे तो शक्यतो तुम्हाला उद्या लागू शकतो. 26 जूनला हा निकाल लागेल. कधी? उद्या. तुम्ही जर पाहिलं असेल तर 3 मार्चला दुसऱ्या टेटचा शेवट पेपर 3 मार्चला होता. 3 मार्च आणि साधारणतः 24 मार्चला रिझल्ट लागलाय. आता जर पाहिलं असेल तर 5 जून या दिवशी टेटचा शेवटचा पेपर होता आणि 21 दिवसाचा कालावधी धरला तर एक 26 जून या दिवशी तुमचा रिझल्ट लागणं अपेक्षित आहे. त्यामुळेच त्यांनी हा टेट 3चा निकाल अगोदर लावलाय. तुमची निवड यादी मुलाखत टेट 2चा अगोदर लावलाय आज आणि उद्याच्याला टेट 3चा निकाल तुमचा असणार आहे. ठीक आहे. खूप मोठी शक्यता आहे की उद्याच्याला तुमचा टेट 3चा निकाल सुद्धा लागू शकतो. ठीक आहे. हे प्रसिद्धी पत्रक आता निवड यादी आली की त्याविषयी आपण घेऊया. कट ऑफच्या संदर्भात सगळी डिटेल, कोण किती मार्काला लागलेलं आहे ते पण आपण घेऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. नवीन असताना चॅनलला तर एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या. ठीक आहे.